राज्याची तिजोरी राष्ट्रवादीच्याच हाती. मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले वित्त खाते वगळता उपमुख्यमंत्रीपद आणि उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ फी खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली. मात्र वित्त खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. त्यानंतर वित्त खाते भाजपने राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 महिन्यात वित्त खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार आहे. अजित पवार यांच्या राज्याच्या वित्त विभागावर पकड होती. त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर वित्त विभाग मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवावा असा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याबरोबर झालेल्या चर्चेअंतीच ठरला होता. आता अर्थ खाते पुन्हा सुपूर्द करण्याबाबत फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी पार्थ आणि जय पवार हे उपस्थित होते असे सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील 15 आठवड्यात बिनविरोध निवड होईल. त्यासाठी पक्षात कोणाचाही विरोध नाही. उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच त्या पक्षाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी सांभाळतील असेही सूत्रांनी सांगितले.